स्टोरी शिवराज्याभिषेकाची ही एकतर कल्पना कशी सुचली. प्रस्थापित अभिनेत्याला परफॉर्मिंग हिस्ट्रीकडे वळावं असं का वाटलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं व्यक्तिमत्व असून एकाही सिनेमात एकाही नाटकात समोर आले खरं व्यक्तिमत्व रंगभूमीचा जो काही 100-150 वर्षांचा इतिहास असेल त्यात ही गोष्ट विस्ताराने म्हणजे छत्रपती म्हणा म्हणून आज दंगली होतात. तर हे छत्रपती म्हणवून घेण्यासाठी त्यांना काय करावं लागतं? त्यांना का छत्रपती म्हणवून घ्यायचं होतं? कशासाठी काय गरज निर्माण झाली त्यांना की एवढा वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक करून घेण्याची? हा प्रयोग सादर करताना किरण माने म्हणून तुझ्या वैयक्तिक मनामध्ये काय भावना तुझ्या होत्या? स्टोरी, तू पत्रकार आहेस, तुला स्टोरी या शब्दाचा अर्थ चांगला माहिती आहे. तिन्ही प्रयोग त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अक्षरशः म्हणजे सत्य बोलायला घाबरायचं कशाला पहिली गोष्ट. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगताना कोणाला घाबरायचं? कोल्हापूरकरांच्या वतीनं माझा भव्य सत्कार झाला त्याच रंगमंचावर. शाहू महाराज पण आले. म्हणजे मला विचारलंस की भीती वाटते का? भीती का वाटेल? तर छत्रपतींनीच मोहर लगावली याच्यावर की हे सत्य आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमी एका ठराविक विषयाच्या चौकटीतच बांधली गेली. काही विशिष्ट लोक, विचारधारेच्या लोकांनी आपल्या इतिहासात बरंच कलुषित केलंय आणि फक्त आता त्या एवढ्याच गोष्टी ठेवल्या ज्या चमत्कृती पूर्ण वाटाव्यात की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, ते शत्रू का होते, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून काय त्रास होता. तर खरा इतिहास जेव्हा जेव्हा समोर येतो ना. किरणजी, मध्यंतरी टीव्ही सिरियल वरून एक मोठा बवाल उठला आणि नेमकं काय ती कॉन्ट्रोवर्सी? कॉन्ट्रोवर्सी म्हणजे ज्यावेळी मला सिरियल मधून काढून टाकलं. आपण खरे असताना एखादा नडला तर त्याला भिडायचं, ही सातारी वृत्ती आहे आणि ती सातारी वृत्ती मी पुरेपूर दाखवतो. स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक राहावं म्हणून सुरू केलाय द किरण माने. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार मंडळी. पाटील की. उज्ज्वल फूड्स प्रेझेंट्स बेकीज बेकरी प्रस्तुत पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, इतिहास हा पुस्तकाच्या पानांमध्ये केवळ वाचायचा नसतो, तर तो श्वासामध्ये भरून घ्यायचा असतो आणि काळजामध्ये साठवायचा असतो. 350 वर्षांपूर्वी रायगडाच्या काळजावरती एक राज्याभिषेकाचा सोहळा कोरला गेला. तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो होता इथल्या मातीतल्या सामान्य माणसाच्या अस्मितेचा विजय होता. आज याच ऐतिहासिक सोहळ्याची कथा, त्याच्या मागचे पदर आणि क्रांतिकारक विचार घेऊन एक व्यक्तिमत्व आलंय. हे व्यक्तिमत्व केवळ परखड विचारांमुळं लोकांना परिचित नाहीये. या व्यक्तिमत्वानं आपल्या अभिनयाच्या जोरावरती रसिकांच्या मनावरती राज्य केलंय. नुकतेच कोल्हापूरच्या पवित्र भूमीमध्ये ज्या नाट्यप्रयोगाला शिवप्रेमींनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, असे लोकप्रिय अभिनेते आणि लेखक म्हणजे अर्थातच किरण माने. किरण माने, तुमचं या पाटील की या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूरच्या प्रयोगामध्ये ज्या वेळेला समोर अथांग प्रेक्षकांचा, हजारो प्रेक्षक समोर उभे होते, बसलेले होते, त्यावेळेला पहिली भावना, तुमचा कोल्हापूरचा पहिला प्रयोग होता, पहिली भावना तुमच्या मनात काय आली? पहिली भावना म्हणजे मी हा शो द किरण माने शो नावाने करतोय आणि स्टोरी शिवराज्याभिषेकाची. तर पहिल्यांदा धाकधूक होती मनात की पहिल्यांदा हा खरा इतिहास रंगभूमीच्या इतिहासात, रंगभूमीचा जो काही 100-150 वर्षांचा इतिहास असेल त्यात ही गोष्ट विस्तारानं पुराव्यांसहित कधीच आलेली नाही. तर पहिल्यांदा ही गोष्ट मांडतोय ती ही लोकराजा शाहूराजांच्या भूमीत, आणि तो अभिमान होता की माझी खूप इच्छा होती की तिथे जर मी रिहर्सल केली तर पहिला प्रयोग तिथे व्हावा. अच्छा. ही खूप इच्छा होती माझी. आणि तिथे ना ही जी पुरोगामी चळवळ आहे, सत्यशोधनाची चळवळ आहे, ती कोल्हापुरात खूप जोमानं सुरू आहे. आजही कोल्हापुरात खूप पुरोगामी संस्था आहेत ज्या ही चळवळ जोमानं सुरू ठेवली त्यांनी. आज एवढं नैराश्य आहे, भोवताली निराशाजनक वातावरण आहे, नाचलेलं भोवताल आहे सगळा. त्यात सगळ्यात जिवंत रसरशीत पुरोगामी चळवळ दिसते ती कोल्हापुरात. मी बऱ्याचदा कोल्हापुरात जातो. कोल्हापूर हे माझं साताऱ्याबरोबरच आणि मुंबई बरोबरच आवडतं शहर कोल्हापूर आहे. तर तिथं खूप एक्साइटेड होतो मी. थोडी दुगदुग होती मनात की कसा होतोय प्रयोग. पहिल्या प्रयोगाची सगळ्यांनाच असते. पण एक होतं की मला माहित होतं की या भूमीतली माणसं आहेत ना, ती माणसं सत्यशोधनाच्या विचारानं प्रेरित आहेत. ते हा प्रयोग डोक्यावर घेणार आणि तसंच झालं.
की तिन्ही प्रयोग त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, अक्षरशः. तिसऱ्या प्रयोगाला लोकांना बसायला जागा नव्हती. मधल्या गँगवे मध्ये लोक बसले होते, खाली मांड्या घालून, एवढ्या लोकांना. आणि आता पुन्हा त्यानंतर इतकी मागणी वाढली की आम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी शो करा म्हणून मागणी होती, पण आम्ही म्हटलं की नाही करू शकत. मग त्यांनी आता ग्राउंडवर, बरं. मेरीवेदर ग्राउंडवर 5,000 लोकांसमोर त्याचा प्रयोग ठेवलाय. बरं, तो कधी आहे? आता तो 18 जानेवारीला आहे. अच्छा. तर खूप उत्साह देणार आहे हे सगळं. ही स्टोरी शिवराज्याभिषेकाची ही एक तर कल्पना कशी सुचली, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि एक म्हणजे प्रस्थापित अभिनेत्याला परफॉर्मिंग हिस्ट्रीकडे वळावंसं का वाटलं? खूप इंटरेस्टिंग आहे हे. खरं तर काय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराज हा कलाक्षेत्राचा खूप आवडता विषय आहे, कारण लोक भरभरून त्याला प्रतिसाद देतात. पण ते बघताना मला कायम एक जाणवायचं की मी परिवर्तनाच्या चळवळीतही काम करतो. मी शिवशाहू फुले आंबेडकरांवर व्याख्यानं देतो, तथागत बुद्धांवर, जगद्गुरु संत तुकोबरायांवर व्याख्यानं देतो. हा. त्या महामानवांचा आणि त्या चळवळीचा सगळा माझा अभ्यास आहे. तर मला एक जाणवत होतं की एवढे सिनेमे आणि एवढी नाटकं छत्रपती शिवाजी महाराजांवर येतात, पण त्यात तथ्यांश खूप कमी असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं व्यक्तिमत्व अजून एकाही सिनेमात, एकाही नाटकात समोर आलेलं नाही. खरं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त 2-3 लढाया, ज्या आग्र्याहून सुटका असेल, शाहिस्तेखान असेल, अफजल खान असेल, पन्हाळ्याहून सुटका असेल, या सगळ्या एवढ्याच गोष्टी आहेत ना, एवढ्याच गोष्टी रंगवून 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 तुम्हाला वर्षानुवर्ष दाखवल्या जातात. हे एवढेच फक्त शिवाजी महाराज हा, नाही, शिवाजी महाराज याच्या पलीकडे समुद्रासारखे अथांग आहेत. आणि त्यांची संवेदनशीलता, त्यांचं रयतेसाठीचं कार्य, त्यांची स्वराज्याची संकल्पना काय होती, याच्यावर कधीही कुठल्याही सिनेमात विस्तारानं काहीच आलं नाही. अगदी ओझरतं असं आलंय. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे राज्याभिषेक. राज्याभिषेक ही खूप महत्वाची घटना आहे. म्हणजे छत्रपती म्हणा म्हणून आज दंगली होतात. हो. तर हे छत्रपती म्हणवून घेण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, किंवा त्यांना का छत्रपती म्हणवून घ्यायचं होतं, कशासाठी, काय गरज निर्माण झाली होती त्यांना की एवढा वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक करून घेण्याची. आणि मग ते राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी काय काय त्याचा फायदा घेऊन काय केलं, सार्वभौमत्व जेव्हा त्यांना मिळालं तेव्हा रयतेसाठी त्यांनी काय केलं, हे सगळं अंधारात ठेवलं गेलं. आजपर्यंत कधीही समोर आलं नाही. राज्याभिषेक हा कायम एक सोहळा, उत्सव म्हणून दाखवला गेला. तर ते मला माहिती होतं की हे कधीच समोर आलं नाही. आणि अशा अनेक पैलू आहेत शिवरायांचे जे कधीच समोर आले नाहीत, येऊ दिले नाहीत कदाचित. फक्त काय माहिती का, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, आग्र्याहून सुटका कशी करून काही घेतली, मर्यादित किंवा जेणेकरून मुस्लिम द्वेष पसरेल, धर्मद्वेष पसरेल, अशा पद्धतीनंच आपले राजे मांडले जातात. छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी, ठीक आहे ना, त्यांचे विरोधक कितीतरी मुस्लिम होते, पण ते फक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, ते स्वराज्याच्या शत्रूच्या विरोधात होते. या महाराष्ट्राच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब समोरासमोर लढाई झालीच नाही ना. औरंगजेबाचे जे सरदार लढायला आले ते सगळे हिंदूच होते, हिंदूंच्या विरोधातच लढलेले ते. तर असं काही नाही की त्यांनी अमुक एक धर्मासाठी, त्यांचं ते हिंदुनिष्ठ होते, ते शिवशंकर आणि भवानी मातेला पूजणारे होते, पण कुठल्या धर्माचा द्वेष करणारे नव्हते. तर हे राजे कधीच समोर आले नाहीत. तर म्हटलं की हे राजे समोर आले पाहिजेत. लोकांच्या रयतेसाठी त्यांनी केलेलं कार्य आजच्या काळात कळणं गरजेचं आहे. आणि राज्याभिषेक का करून घेतला, मग राज्याभिषेक ही प्रक्रिया खूप मोठी आहे. तर मला पहिल्यांदा वाटलं की हे करावं, आणि ते पण तथ्यांसहित करावं. आणि आतापर्यंतच्या कुठल्याही सिनेमा नाटकात पुरावे दाखवले गेले नाहीत. म्हणजे इतिहासकार इंद्रजित सावंत सर कायम म्हणतात की जेव्हा जेव्हा मी ऐतिहासिक सिनेमे नाटकं बघतो, 5% तथ्यांश असतो आणि 95% लिबर्टीच्या नावाखाली काही घुसडलेलं असतं, जेणेकरून त्या व्यक्तिमत्वच खुजवून जातं ते. तर म्हटलं आपण असं करूया, 5% लिबर्टी घेऊया. लिबर्टी घ्यावीच लागते, पण 5% घेऊया जी हार्मलेस असेल, ज्यातून कुठला द्वेष नाही पसरला जाणार. आणि 95% तथ्यांश सांगूया. मग तिथं परखड असेल ते, आणि त्यातून कोणी नाराज झालं तरी हरकत नाही, कारण ते पुराव्यांसहित असेल. इंद्रिय सावंतांकडे मी परत येणारच आहे, पण स्टोरी राज्याभिषेकाची, हे स्टोरी मागं काही विशिष्ट कारण आहे? तिथपर्यंत येत होता. म्हणजे काय की हे मनात आल्यानंतर मग इतिहासकार इंद्रजित सावंत सर, ज्यावेळी ते कोरटकर प्रकरण झालं, कोरटकरांनी आपल्या महाराजांना फोनवरून शिव्या दिल्या आणि इंद्रजित सावंत सरांना फोन केला, त्यावेळी पुन्हा रक्त सळसळलं की हे लोक, हे खरं यांच्या मनात आहे की ज्या पद्धतीनं त्यांना शिवरायांविषयी बोलला, ज्या पद्धतीनं आपल्या जिजाऊ मातांविषयी विष ओकलं कोरटकरनी आणि इंद्रजित सावंत सरांना धमक्या दिल्या. तर त्यावेळी आमच्या मनात आलं की हे आता लोकांसमोर आले की यांच्या मनात काय आहे.
आणि मग याच प्रवृत्तीने छत्रपती शिवरायांना विरोध केला होता राज्याभिषेकाच्या वेळी. तर त्यांचा जेव्हा इंद्रजित सावंत सरांचा सत्कार झाला, मोठा सन्मान झाला, बहुजन नायक पुरस्कार देऊन तो माझ्या हस्ते दिला गेला. बरं. तर त्यावेळी स्टेजवर असतानाच मी इंद्रजित सावंत सरांना म्हटलं, आपण आता खरा इतिहास आमच्या माध्यमातून लोकांसमोर आणला पाहिजे, कलेच्या माध्यमातून. तर ते म्हणले करूया. म्हटलं माझ्या डोक्यात आहे की आपण राज्याभिषेकापासून सुरुवात करावी. तर हम्म. किरण माने शो नावाने आपण शो सुरू करूया आणि राज्याभिषेकापासून सुरुवात करावी. आणि त्या भाषणात मी हम्म. घोषणा केली की मी हा प्रयोग करतोय. मी एकपात्री करतोय म्हणालो होतो त्यावेळी. पण बघता बघता हा 25 कलाकारांचा संच हो, हो. उभा राहिला. हम्म. आणि याच्या मागे स्टोरी नाव देण्यामागचं कारण हम्म. असं की बऱ्याच जण वाटतं मग कथा, गोष्ट. हा. कारण ही फक्त कथा नाही, हम्म. ही फक्त गोष्ट नाही, हम्म. त्याच्या मागची स्टोरी आहे. हम्म. स्टोरी, तू पत्रकार आहेस, तुला हम्म. स्टोरी या शब्दाचा अर्थ चांगला माहितीये. तर त्याच्या मागची स्टोरी, त्याच्या माग जे सत्य आहे ते. राज्याभिषेकामागे जे सत्य आहे, हम्म. जे कट कारस्थान रचलं गेलं राज्याभिषेक होऊ नये म्हणून, ती स्टोरी आहे. हम्म. त्याला मुद्दाम कोट केलं की लोकांना असं वाटावं की अरे हे काय भानगड आहे, इंग्लिश नाव का दिलं, ते काय कोणाच्या भावना दुखायच्या. कारण मला कसं करायचंय की हे नव्या पिढीपर्यंत आलं पाहिजे, हम्म. आजच्या पिढीला अट्रॅक्ट करून घ्यायचं. कनेक्ट होत. कथा शिवराज्याभिषेकाची म्हटलं तर नव्या पिढीला एवढं अट्रॅक्शन वाटणार हम्म. नाही, पण स्टोरी Story म्हटलं की शिवराज्याभिषेकाची अपील होत. मग ते अपील होतं आणि लोक येतात. आणि त्याच्या मागे एक अर्थ पण आहे, एक दडलेला अर्थ आहे. जसं तू पत्रकारांना स्टोरी या शब्दाचा अर्थ बरोबर माहितीये. तर मग त्या पद्धतीनं असं नाव दिलं गेलं की जेणेकरून ही टिपिकल कथा नाही, नाही. टिपिकल कुठला असं आम्ही एक, हे मांडलंय, आख्यान मांडलंय किंवा आम्ही एखादं असं नाही. स्टोरी सांगतोय, कथा वास्तव सांगतोय, वास्तव मांडतोय आम्ही. हम्म. आणि राज्याभिषेकामागची स्टोरी तुम्हाला समजावून सांगतोय. आणि मग अशा पद्धतीनं हा सगळा डोलारा उभा राहिला. नाटकाकडे तर मी परत येतो, पण आता तो जो विषय काढला म्हणून एक विशिष्ट विचारधारा मांडत असताना एक मनामध्ये दडपण मनावरती असतं का, की आपण एक विचारधारा मांडत असताना काही लोक अंगावर येण्याची, वैयक्तिक येण्याची शक्यता असते. तुला असं त्याचं दडपण जाणवतं? तुला वाटतं का मला कधी दडपण येत असेल अशा नाही, पण गोष्टी? एक नाही, पण थोडंसं मी माझ्या आता रसिकांना- याच्यापूर्वी सुद्धा मी अनेकदा परखडपणे सत्य बोलायला घाबरायचं कशाला, पहिली गोष्ट. हां. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगताना कोणाला घाबरायचं? आधार घेऊन आलो. आधार घेऊन पुराव्यांसहित आपण सांगतोय, तर कोणाला घाबरायचं? छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगताना कोणाला घाबरायची गरजच नाही. आता आणि त्याला जे विरोध करतील ते शिवद्रोही आहेत हे स्पष्ट होईल. आणि मग त्यावेळी मला बघायचं की आपली सर्वसामान्य जनता, जी शिवप्रेमी जनता आहे, ती काय करते. पहिली गोष्ट की भीती हा प्रकार आता मनातून काढून टाकला पाहिजे असं मला सारखं वाटतं. मी जेव्हा जेव्हा व्यक्त होतो ना, तर बघूया ना काय. मी माझ्या घराशेजारी, तुला माहिती की मी इथेच जवळ राहतो, माझ्या घराशेजारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर राहत होते. तर त्यांनी सुद्धा गोळ्या झेललेल्या आहेत आणि ते मी बघितलेलं आहे. तर काही भीती वाटत नाही. डॉक्टर आह साळुंखे तात्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. त्यांचं वाचन मी भरपूर केलं, ज्याच्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात बदल झाले. आणि आजपर्यंत डॉक्टर आह साळुंखे तात्यांचं मार्गदर्शन मला आहे. कुठलीही गोष्ट मांडताना संयमानं कशी मांडायची किंवा तथ्यांसहित मांडताना कसं घाबरायचं नाही, हे मला डॉक्टर आह साळुंखे तात्यांनी शिकवलंय. तर मी तथ्यांसहित मांडतोय, तर मग मला भ्यायचं कशाला? आणि मग एवढे जर सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, तर ते गप्प बसणारच नाहीत अशा वेळी, की जर कोणी या गोष्टीला विरोध केला तर. कारण आपण पुराव्यांसहित मांडतोय, त्या काळातली पत्र मांडतोय आपण, मोठमोठ्या इतिहासकारांनी काही नोंदी केल्या त्या मांडतोय आपण. तर त्यात मला नाही वाटत की आजपर्यंत त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर कलाकृती बघितल्यात, त्यात पुरावे नसतानाही त्यांनी मान्य केल्यात. आणि यात पुरावे असताना अमान्य कसे करतील? तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जे काही होईल त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे. निधड्या छातीने मी तोंड देईन. कारण आपली लढवय्याची वृत्ती आहे. आपण जगद्गुरु संत तुकोबरायांनी जे काही केलंय, विद्रोह केलाय, तो आपल्याला माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच प्रवृत्ती विरोधात विद्रोह केलाय. शाहू फुले आंबेडकरांनी. आणि मी जर ही नावं घेतोय, तर ही नावं दिखाव्यासाठी नाहीत. या महामानवांचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्यावर मी व्याख्यानं देतो जाऊन. 4 वर्ष सगळ्यांनी बघितले. पूर्ण महाराष्ट्र, दुबईपर्यंत गेलोय मी. व्याख्यानं दिलेली आहेत. तर हे महामानव मला माहिती आहे. त्यांनी याच प्रवृत्तीविरुद्ध लढा दिलाय. मग त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी पण याच प्रवृत्तीविरुद्ध लढा देतोय. घाबरण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. कोल्हापूरच्या कलानगरीमध्ये प्रयोग केला तुम्ही. आता मगाशी सांगितलं की 5,000 प्रेक्षकांपुढे परत एकदा नव्यानं प्रयोग लवकरच होतोय. तर कोल्हापूरच्या रसिकांकडून तुम्हाला एखादी अशी दाद मिळाली का, की जे तुम्हाला लक्षात राहील? खूप मोठी दाद मिळाली. पहिल्यांदा म्हणजे तिन्ही प्रयोग झाले, तिन्ही प्रयोग हाऊसफुल झाले. तिसऱ्या प्रयोगाला लोकांना बसायला जागा नव्हती आणि नाटक संपल्यानंतर अचानक एक सरप्राईज मला मिळालं. कोल्हापूरकरांच्या वतीनं माझा भव्य सत्कार झाला त्याच रंगमंचावर. शाहू महाराज पण आले होते. छत्रपती शाहू आले होते प्रयोगाला आणि त्यांनी अनेक इतिहासकारांना सांगितलं. विशेष म्हणजे ना, आता तू मला विचारलंस की भीती वाटते का? भीती का वाटेल? तर छत्रपतींनीच
मोहर लगावली याच्यावर की हे सत्य आहे. छत्रपतींनी साक्षात समोर येऊन सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासकार इंद्रजित सावंत त्यांच्या दुर्बिणीतून बघितलेली ही स्टोरी आहे. हा. त्यानंतर नाटकाच्या माझा ज्यांच्या हस्ते सत्कार झाला, डॉक्टर जयसिंगराव पवार हो. इतिहासकार, डॉक्टर रमेश जाधव इतिहासकार, हम्म. यांच्या हस्ते त्या थोर इतिहासकार, इतिहास अभ्यासकांच्या ज्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केलाय, हम्म. अशा इतिहासकारांनी जर माझा सत्कार केलाय, हम्म. एकतर ही खूप भारावून टाकणारी गोष्ट होती. हम्म. पण आता ज्यांना विरोधासाठी विरोध करायचा हे पण बघावं की छत्रपती घराण्यानं हा प्रयोग बघितलेला आणि अनेक इतिहासकारांनी या प्रयोगावर मोहर उमटवलेली आहे. हम्म. तेव्हा सत्य आहे हे सिद्धच झालंय आणि कोल्हापूरकरांचा हा जो प्रतिसाद होता, ज्या पद्धतीनं माझा सत्कार केला आणि मला सर्जा अशी उपमा दिली गेली, सर्जा म्हणजे शेर. हम्म. तर या गोष्टी खूप भारावून टाकणाऱ्या होत्या. कोल्हापुरात मला खूप चांगला अनुभव आला. मी पहिल्यांदा हे नाटक करायचं ठरवलं तेव्हा हे म्युझिकल करायचं असं ठरलं. हम्म. मग त्यात वाद्य असतील, वादक असतील, गायक असतील, मग हे कुठले घ्यायचे? मग मुंबईशिवाय प्रोफेशनल नाटकाला पर्याय नसतो. हम्म. तर मला असं वाटलं की त्यात बहुसंख्य लोकगीतं आहेत. तर लोकगीतं वाजवायला संबळ वाजवायचं असेल, हलगी वाजवायची असेल, तर आपल्या मातीतली माणसं पाहिजेत. मला असं सारखं वाटायला आणि हे म्युझिक लाईव्ह आहे. हा लाईव्ह आहे म्युझिक. हम्म. तर मला असं वाटलं की जी आता संबळ वाजवताना जी रग असते ना, हम्म. जी मातीतल्या माणसाची, ती मुंबईत असते. मुंबईत छान वाजवतात, तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट वाजवतात, पण ते त्या मातीत त्याला तो ग्रामीण बाज ग्रामीण बाज नसतो. मग मी म्हटलं की आपण साताऱ्यात किंवा कोल्हापुरात येऊन रिहर्सल करायची आणि स्थानिक कलाकार यायचे. मग कोल्हापुरात मला असे खूप कलाकार मिळाले. संगीतकार ऋषिकेश देशमाने मिळाला, श्रीनाथ म्हात्रे, या दोघांनी मिळून संगीत केलं. नव्यानं आम्ही गाणी लिहून घेतली. ही त्यातली सगळी गाणी नवीन आहेत, जी कधीच कुठेच तुम्ही ऐकली नसतील, वाचली नसतील, अशी गाणी आहेत. मग नवीन गाणी नवीन गीतकारांकडून लिहून घेतली. डॉक्टर विनायक पवार जालन्याचा आहे, प्रभाकर मठपती म्हणून आहे, तो बार्शीचा आहे, किंवा कल्याण उगले मुंबईचा आहे, शाहीर आहे, तो चांगला आहे. सतीश तांदळे जो लेखक आहे त्यानंच काही गाणी लिहिली. रॉक्सन नावाचा रॅपर आहे, विद्रोही रॅप करतो, तो पुण्यातला आहे, खूप फेमस आहे तरुण वर्गात. त्यानं एक शिवस्तुतीपर रॅप लिहिले, एक छत्रपती संभाजी महाराजांवर एक रॅप. म्हणजे रॅप पण यामध्ये, रॅप पण आहे, कव्वाली आहे, ऑपेरा आहे, इंग्लिश, गोंधळ आहे, भारुड आहे, भराड नावाचा एक प्रकार आहे, सगळं भेदिक आहे, सगळं पोवाड्यापर्यंत सगळं यात आहे. सगळे कला प्रकार यात आहे. आणि ते मला कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या एक सातारची मुलगी आहे समीक्षा जाधव नावाची, वाईचा एक वादक आहे, कोल्हापूरच्या आसपास कोण कागलचा आहे, कोण हुपरीच्या 2 मुली आहेत, कोण सांगलीचा आहे. अशा सगळी मोठ आम्ही बांधली आणि एक एक टॅलेंट शोधून घेतले. प्रयोग बघितल्यावर तुला कळेल की एक एक माणूस यातला लक्षात राहतो. द किरण माने शिवाय म्हणून फक्त किरण मानेच असं नाही, प्रत्येक जण त्याची कला इतकी खणखणीत दाखवतो. मी तुला सांगतो की यातले कितीतरी गायक वादक आहेत, त्यांना येत्या 4-5 वर्षात प्रत्येकाला स्वतःच एक नाव आहे. पृथ्वीराज माळी, शाहीर पृथ्वीराज माळी आहे, ज्याचं लहान वयात त्यानं खूप नाव कमवलं. त्याला आम्ही या शो मध्ये घेतलं आणि त्यांना अक्षरशः बहार आणली. त्यांना जी गाणी म्हटलीत त्यातली की छत्रपती शिवरायांची वेदना दाखवणारं बाण जिव्हारी लागला नावाचं एक भराड आहे, ते अप्रतिम म्हटलंय त्यानं सगळीच गाणी अप्रतिम म्हटलेली. त्यानंतर सूरज कांबळे नावाचा एक पोरगा आहे, राधानगरीजवळ तिटिवे नावाचं गाव आहे, त्याचा आवाज ऐकल्यानंतर तो माणूस प्रत्येकाच्या लक्षात राहिलाय, सूरज कांबळे, की तो कोण होता. त्याचे नंबर बऱ्याच जणांनी घेतलेत त्यानंतर, त्या बघितल्यानंतर. तो अप्रतिम. सुमंत कुलकर्णी म्हणून आहे त्यात एक, त्याचा पण खूप मखमली, जावेद अली किंवा मोहम्मद रफीच्या आवाजाची आठवण यावी असा त्याचा आवाज आहे, फार गोड आवाज आहे. 2 मुली हुपरीच्या, अश्विनी रोहिणी तेली त्या हुपरीच्या आहेत, समीक्षा जाधव साताऱ्याच्या आहे, निहाल अलनिसार रोकडीकर नावाचा एक तो चांगला गायक आहे, त्याने एक रॅप म्हटलंय, अभय हवळ म्हणून आहे. आणि हे सगळे अशी प्रेम भोसले, नितीन, अशी सगळी टीम, खूप मोठी टीम आहे आमची, 22 जणांची टीम आहे आणि खूप छान पद्धतीनं हे नाटक उभं राहिलंय. दिग्दर्शक विनायक कुळवणकर आहे, तो मुंबईचा आहे. त्यानं तोडी मिल फॅन्टसी नावाचं एक नाटक केलं होतं. ते मला खूप लक्षात राहिलं होतं की व्यावसायिक नाटकात वेगळेपण, मला वेगळेपण दाखवणारी तरुण मुलं खूप आवडतात, की ज्यांनी चाकोरीबद्ध पद्धतीनं काम करणं सोडून काहीतरी वेगळा मार्ग निवडलाय, धाडसी मार्ग निवडलाय, यशापयशाची पर्वा न करता. त्यातले हे सगळे लेखक सतीश तांदळे असेल, दिग्दर्शक विनायक कुळवणकर असेल, संगीतकार ऋषिकेश देशमाने, श्रीनाथ म्हात्रे असतील, आणि या सगळ्याच्या जोडीला इंद्रजित सावंत सर तर आमच्याकडे होतेच. तर या सगळ्यांची अशी खूप चांगली भट्टी जमून आली. हे सगळे 20-22 25 पोरं आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मी 50 ओलांडलेला आहे. तर मला खूप मला एखाद्या हिंदी सिनेमासाठी करतात तसं मी डाएट फॉलो केलं, मी जिम केली, जेणेकरून याच्याबरोबर माझी एनर्जी राहावी. तर अशा सगळ्या गोष्टी केल्या. या नाटकाचा निर्माता म्हणून तुझं नाव आहे, हो. तो एक चांगला दिग्दर्शक आहेस,
इथं तो मोह तू आवरलास असं मला वाटतं. का? म्हणजे त्याचं काय कारण आहे? आता कसं की दिग्दर्शक मला एक वाटतं की आता मी लिखाणाच्या प्रोसेसमध्ये पण होतो. हो. या सगळ्या नाटकाचे हे सुचण्यापासून ते तर एकांगी विचार होऊ नये, हं, हं. की मीच दिग्दर्शक, मीच लेखक, मीच तर मग अभिनेता, लेखक म्हणून एक दुसरा माणूस येऊन झाला, तर त्याचा एक काहीतरी विचार घेऊन अँगल येतो. येतो. अँगल येतो. हं. दिग्दर्शक म्हणून वेगळा आला, तर त्याचा एक अँगल येतो आणि तो तरुण असल्यामुळे त्याला अलीकडच्या जनरेशनची आवडी-निवडी त्याला माहिती आहेत. आता काही जरी ते आपण जुन्या जनरेशनचे आहोत. आपल्या आवडी-निवडी आणि आत्ताच्या जनरेशनच्या आवडी-निवडी तर आपण ते कनेक्ट होत नाही बऱ्याचदा. तर ते कनेक्ट होण्यासाठी नवीन पिढी येणं गरजेचं होतं. मग त्यांचे नवीन काही-काही अँगल्स येतात, नवीन दृष्टिकोन असतो. इतिहासाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन असतो. वर्तमान मांडताना कसं मांडायचं याचा एक तो विनायक कडून आला, हं. सतीश तांदळेकडून आला. म्हणून मला ही लोकं इन करायची होती. दिग्दर्शन मीही करू शकतो. पण हे लोकं आल्यामुळे त्यात मूव्हमेंट दिग्दर्शक नावाचा एक प्रकार मला नवीनच ऐकला मी. जो केतन कदम नावाचा गोव्याहून आला. बरं. तर काही-काही मूव्हमेंट्स असतात. त्या मूव्हमेंट्सला बॉडी लँग्वेज कशी असावी याचं हं. मार्गदर्शन करणारा एक माणूस असतो. अच्छा. ते केतन कदमनी खूप छान केलं. कोल्हापूरचे किरण सिंग चव्हाण म्हणून आहेत. हं. त्यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शनात खूप हातभार उचलला. त्यांनी एक दिग्दर्शनात त्यांनी पण खूप महत्त्वाचा वाटा उचललाय आणि त्यांचा परिवर्तनचा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. सगळ्याच हं. गोष्टी म्हणजे किरण सिंग चव्हाणनी निर्मितीतल्या पण काही गोष्टी उचलल्या, दिग्दर्शनात पण काही गोष्टीचा भार उचलला आणि हे नाटक उभं राहत गेलं. मी स्वतः निर्माता होण्यामागं कारण असं होतं, की यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की मी एवढा पैसेवाला नाही, की एवढा मोठा डोलारा उभा करू शकेन. हं. खूप मोठा खर्च याला. हं. जेव्हा मी मध्ये जरा निराश झालो, की अरे बापरे! आता हे कसं माझ्या मनासारखं उभं करायला अजून मला खूप पैसे लागणार. हं. त्यावेळी अभयसिंग जगताप सारखा एक खूप मोठ्या मनाचा माणूस आहे हं. आणि ज्यांनी मला सांगितलं, की "मी तुझ्या पाठीशी आहे." कोल्हापूरचे. नाही, ते आपले म्हसवडचे आहेत अच्छा. आणि पुण्यात त्यांची कंपनी आहे. हं. मोठी आय-टी कंपनी आहे हं. आणि ते आय-टी मधलं खूप मोठं नाव आहे. खूप मोठा माणूस आहे, बुद्धिमान माणूस आहे आणि राजकारणातही ते असतात. हं. तर त्यांनी ते बरीच वर्ष माझे फॉलोअर आहेत. बरेच लेख वाचतात आणि समविचारी असल्यामुळे आमची खूप घट्ट मैत्री आहे. तर त्यांना मी बोलता म्हटलं, की "मी असं-असं शिवधनुष्य उचललंय खरं, पण आता आर्थिक गोष्टींच्या बाबतीत मी जरा हैराण झालो." तर ते म्हणाले, "तू काही काळजी करू हं. नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे." हं. अहो म्हटलं, "स्क्रिप्ट वाचा तुम्ही." नाही म्हटले, "स्क्रिप्ट तू करतोयस ना, माझा बस. विश्वास आहे त्याच्यावर." आणि त्यांनी विश्वास टाकून मग ते आर्थिक पाठबळ उभं केलं आणि निर्माता त्यांनी मग ए-जे प्रॉडक्शन्स नावाची कंपनी त्यांनी रजिस्टर अच्छा. केली आणि त्या निर्माता म्हणून आमच्या बरोबर आहेत अभयसिंग जगताप. सुरुवात तुम्ही कोल्हापूरच्या 3 प्रयोगातून कोल्हापूरमधनं सुरुवात केली. ऐतिहासिक नगरीमध्ये प्रयोग सादर करतानाची ऊर्जा आणि इतर शहरांमध्ये प्रयोग सादर करण्याची ऊर्जा ही एकच असते का वेगळी असते? नाही, एकच असते ऊर्जा. तिकडे फक्त एक थोडंसं एक अभिमानास्पद असतं, की याच मातीत शाहूराजा होते. आपल्या हं, आणि हं. साताऱ्यात प्रयोग करताना ही भावना असेल, की माझी स्वराज्याची स्वराज्य. राजधानी आहे हं. आणि माझं गाव आहे. हं. ह्या भावना असतात. पण सगळीकडे प्रयोग करताना प्रेक्षक मात्र तेच असतात ना, त्याच भावनेनं लोक येत असतात. प्रत्येक प्रेक्षकापुढे आम्हाला त्याच इंटेन्सिटीनं तो प्रयोग पोहोचवायचा असतो, भले कुठल्याही गावातला असू देत. अगदी दुबईत जरी प्रयोग झाला, तरी आम्ही याच भावनेनं करणार, याच इंटेन्सिटीनं करणार, कुठलंही गाव असू द्यात. हा प्रयोग सादर करताना किरण माने म्हणून तुझ्या वैयक्तिक मनामध्ये काय भावना तुझ्या होत्या? भावना एकतर वैयक्तिक अगदी दोन्ही 2 गोष्टीत. एक तर वैचारिक भूमिका घेणारा किरण माने आणि किरण माने अभिनेता. साधा एक फक्त अभिनेता. हं, हं. तर अभिनेता म्हणून 6 वर्ष मी रंगभूमीपासून दूर होतो. हं. याच्यापूर्वी मी झुंड नावाचं नाटक केलं आणि ते लॉकडाऊनमध्ये ते बंद झालं नाटक हं. आणि त्यानंतर मग मी सीरियल्स वगैरे करत राहिलो, रिएलिटी शोज वगैरे केले. तर अभिनेता किरण माने हं. त्याची अभिनयाची भूक जी आहे, ती मी आता इतर गोष्टी करत होतो. शॉर्ट फिल्म्स करत होतो, फिल्म्स करत होतो, सीरियल्स करत होतो. पण हं. नाटक बरीच वर्ष 6 वर्ष मी रंगमंचावर उभा राहिला नव्हतो. 6 वर्षानंतर उभं राहतानाची जी उत्सुकता असते किंवा ती प्रत्येक एक अभिनेताच समजू शकतो, की काय होऊ शकतं, की 6 वर्ष तू रंगभूमीपासून दूर हो. असतोस त्यावेळी. ती एक भावना होती, की मला आता परत एकदा अभिनेता म्हणून उभं राहायचंय हं. आणि मधल्या काळात बऱ्याच जणांना मी नव्यानं माहिती झालो होतो. हं, हं. किरणमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी झाली हं. ती सीरियलची. त्यानंतर पुन्हा बिग बॉसमध्ये मी आलो. नंतर अनेक सीरियल्स झाल्या आणि मला वैचारिक चळवळीत व्याख्याता म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं आणि ही व्याख्यान ऐकल्यानंतर लोकांना त्यावेळी मला जी जॉइन झालेली लोकं होती, जी माझे फॉलोअर्स झाले, त्यांनी माझा स्टेजवरचा अभिनय कधी बघितला नव्हता. हं, हं. तर आता मला उत्सुकता होती, की त्यांना आपण अभिनयात जी काही आपली ताकद असेल, ती आपण पुरेपूर यात वापरता यावी. ही एक भावना होती. आणि मग महाराजांचं खरं चरित्र आपल्यासमोर आपल्याला
लोकांसमोर पहिल्यांदा रंगभूमीच्या मला असले रेकॉर्ड करण्यात काही किती संख्या नाटकांची केली, प्रयोगांची किती संख्या केली, असल्या रेकॉर्डमध्ये मला इंटरेस्टच नसतो अजिबात. मला एक असतं की मी जो विषय मांडतोय तो विषय युनिक पाहिजे. आजपर्यंत म्हणजे मी याच्या आधी उलट सुलट नावाचं नाटक केलं होतं. जे मी लिहिलं होतं, मी आणि मकरंद अनासपुरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलं होतं. त्यावेळी मला एक जाणवलं होतं की मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा कोरडवाहू शेतकरी हिरो म्हणून आलाय व्यावसायिक रंगभूमीवर. मराठी व्यावसायिक रंगभूमी एका ठराविक विषयाच्या चौकटीतच बांधली गेलेली आहे. कोरडवाहू शेतकरी हिरो नाटकाचा ही मराठी व्यावसायिक रंगभूमीला नवीनच संकल्पना होती. ते मला अभिमान आहे की मी कोरडवाहू शेतकरी पहिल्यांदा मी व्यावसायिक रंगभूमीवर आणला. तसंच शिवरायांचा खरा इतिहास पहिल्यांदा तथ्यांसहित व्यावसायिक रंगभूमीवर येणार याची एक उत्सुकता होती की अशा गोष्टी करायला मला खूप आवडतं की ज्या कोणी केलेलं नाही. मी जसं म्हटलं मुलं पण मी अशी घेतो की ज्या चौकटी तोडतात, जे चौकटींना मानत नाहीत, झुगारून देतात, जे पूर्वापार चालत आलेलं. ठीक आहे ना, परंपरा पाळाव्यात पण काही चौकटी तोडाव्यात, त्याशिवाय नवं गवसत नाही. आत्ता जो आम्ही या नाटकातून जो फॉर्म मांडलाय ना, तो नाटक म्हणून सुद्धा एक खूप वेगळा फॉर्म आहे. स्टोरी टेलिंग, म्युझिकल स्टोरी टेलिंगचा जो फॉर्म आहे तो फॉर्म नव्यानं इन्व्हेंट झालेला आहे आणि तो मराठी रंगभूमीला हा मिळालेला आहे. या फॉर्म मध्ये अनेक गोष्टी अनेक लोक सांगतील यापुढे, पण ही गोष्ट पहिल्यांदा रंगभूमीवर आलेली अशा फॉर्म मधली की मला नाटक म्हणून सुद्धा असं करायचं होतं की ते फक्त शिवरायांचा एक खरा इतिहास सांगणाराच फक्त तसं नाही की ते नाटक म्हणून सुद्धा कलात्मक मूल्य त्याचं किंवा आर्टिस्टिक व्हॅल्यू त्याला पाहिजे. म्हणजे अगदी NSDतल्या एखाद्या महोत्सवात जरी गेलं तरी नाटक म्हणून समजा कोणी बघितलं तरी त्याला त्यात काहीतरी सापडलं पाहिजे, वेगळं, चांगलं, क्लासिक, असा करण्याचा हा प्रयत्न सगळा होता. थोडस इतिहासातून थोडं आजच्या काळाकडे येऊया. हे नाटक आजच्या काळाशी कसं रिलेट होतं, तुम्ही हे कसं जुळवून आणलं? जुळावं लागत नाही. खरा इतिहास असतो ना, तो आजच्या काळाशी जोडला जातोच. काय माहिती का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप छान लिहिले क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये. शाळेतल्या इतिहासात आपण काय शिकलो ते विचारतात. तर काही लढाया, काही संग्राम, कुठले राजे किती साली जन्मले, किती साली वारले, कुठल्या कुठल्या लढाया केल्या, आपण सनावळ्या पाठ करतो आणि आपला इतिहास संपतो. त्या इतिहासात मी कुठे आहे? माझ्या आजच्या जगण्याशी त्या इतिहासाचा संबंध काय? माझ्या भविष्याशी त्या इतिहासाचा संबंध काय? याची उत्तरच आपल्याला मिळत नाही. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण काय झालं की इतिहासाची रचना काही लोकांनी मोडून टाकलेली आहे आपल्या इतिहासाची. काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी आपल्या इतिहासात बरंच कलुषित केलंय आणि फक्त आता त्या एवढ्याच गोष्टी ठेवल्यात ज्या चमत्कृतीपूर्ण वाटाव्यात, ज्या फक्त गोष्ट म्हणून आयांनी मुलांना झोपताना सांगायची गोष्ट, थरार फक्त, आणि तो ऐकायचा आणि आपण रक्त सळसळ झोपायचं. आज मी जगतोय त्याच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा म्हणून घेतलेले जे निर्णय होते रयतेसाठीचे, ते आजच्या जगण्याशी इतके संबंध सांगणारे आहेत. ते जर लोकांना कळले तर लोक व्यवस्थेला जाब विचारतील. म्हणून हे लपवून ठेवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, ते शत्रू का होते, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून काय त्रास होता. तर खरा इतिहास जेव्हा जेव्हा समोर येतो ना, तेव्हा आपला वर्तमान आपल्याला समजतोच. म्हणजे त्यासाठी खूप ओढून ताणून जोडाजोड करावी लागत नाही. खरा इतिहास ऐकला की आपोआप लोक आता वर्तमानाशी जोडतात, आपोआप, कारण तो जोडला जातोच. त्याला खरा इतिहास म्हणतात. या इतिहासामधलं शिवाजी महाराजांचा कुठला विचार हा तरुणाईने आता विचारात घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अनेक विचार आहेत, एकच विचार नाही. त्यांनी रयतेसाठी म्हणजे त्यांनी राज्याभिषेक करून घेऊन या भूमीतल्या भूमिपुत्राला दख्खनचा राजा बनवलं, या भूमिपुत्राला. आणि आज आपण बघतोय की हा भूमिपुत्र आपल्याच भूमीत उपरा ठरवला जातोय. तर हे काय? आपण आज परकीयांची लाचारी करण्याच्या पुन्हा मानसिकतेत आलेलो आहे. स्वाभिमान कुठे गेला आपला मराठी माणूस म्हणून? की हे या सगळ्या अनेक गोष्टी आहेत ज्या शिवरायांनी अंमलात आणल्या रयतेसाठी. आज त्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचीही काळजी घेतली, पिकाची काळजी घेतली, झाडांची काळजी घेतली. ही उदाहरण आहेत. पर्यावरणाचं त्यांनी झाडांची काळजी घेतली. एवढं म्हटलं ना आपण की आपल्याला आजच्या काळाशी संबंध बरोबर जोडला जातो की आज काय केलं जातंय. ते जर झाडांची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जर कळले, स्वराज्याच्या कामासाठी लाकूड लागणार असेल कुठलं, तर एखादे वटलेले झाड त्या शेतकऱ्याला योग्य ती किंमत देऊन
लाकूड कशासाठी पाहिजे? स्वराज्याच्या कार्यासाठी, हो. कुठल्या उद्योगपतीसाठी नाही. नाही. स्वराज्याच्या कार्यासाठी लाकूड लागणार हम्म, असेल हम्म, तर एखादे वटलेले झाड हम्म. त्या शेतकऱ्यास योग्य ती किंमत देऊन घेणे, हा एक त्यांचं त्यातला आज्ञापत्र आहे. त्यातला एक शब्द आहे, संबंधित शेतकऱ्याला राजी करून. राजी करून त्याच्या परवानगीने त्याला राजी हा. करून घेणे. हे जे आहे ना, एवढंच आपण वाचलं. हे एक छोटंसं उदाहरण आहे की लगेच आपण आजच्या काळाशी जोडू शकतो. काही कोणाला सांगायची गरज नाही. लोक लगेच तपोवनशी त्याचा संबंध नेऊन जोडतील. तर हे जे आहे ना, लोकांना काही सांगायला लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती फॉलो करतात. तर हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज खरे शिवाजी महाराज येऊ न देण्यामागं कारण ते आहे की हम्म. ते जर कळले तर तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारा अगदी. की तुम्ही जर असं वागत असाल तर हम्म. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हम्म. मग ते अशा गोष्टी आहेत. त्यामुळे वर्तमानाशी आपोआप जोडल्या जातात त्या गोष्टी. थोडस परत एकदा नाटकाकडे तुलना येतो की स्टोरी शिवराज्याभिषेकाची याचे प्रयोग आता कुठं इथून पुढचे होणार आहेत आणि परदेशामध्ये हा विचार घेऊन जाण्याचा काही विचार आहे का? मागणी व्हायला लागलेली आहे. कारण हम्म. महाराष्ट्रभरातून या प्रयोगासाठी विचारतायत लोक. ते प्रयोग महाराष्ट्रभर तर होतीलच, हम्म. परदेशातूनही मागणी व्हायला लागलेली आहे. बरेच हम्म. मला फोन आलेले आहेत आणि हम्म. लवकरच ते दौरे पण ठरतील. हम्म. पण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे नाटक हे. या प्रयोगातून प्रयोग बघितल्यानंतर घरी जाताना प्रेक्षकांनी डोक्यात काय घेऊन जावं असं तुला वाटतं? ते मी त्या प्रयोग बघावा लोकांनी. हा. प्रयोग बघितल्यानंतर तरी पण एक काही काही प्रयोगाच्या विचार. शेवटी मी काही गोष्टी हा. लोकांना, काही प्रश्न लोकांना विचारलेले आहेत. हम्म. ते प्रश्न लोकांनी डोक्यात घेऊन जावेत की मी काही हम्म. प्रश्न विचारलेत लोकांना. 8-10 प्रश्न विचारलेत की ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. मला एकच माझी टॅगलाईन या नाटकाची की स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक राहावं हम्म. म्हणून सुरू केलाय द किरण माने शो. हम्म. तर लोकांनी काय घरी घेऊन जावं ते मी त्यांना प्रश्न विचारलाय आणि मग ते प्रश्न त्यांनी घरी घेऊन जावेत. 7-8 प्रश्न आणि आपणच उत्तरं शोधावीत. जे डॉक्टर आहा साळुंखेंचं वाक्य आहे, स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं डोकं. हवं. तर ते पाहिजे. आज काय केलं जाते की आपल्या धडावर वेगळ्याच कोणाचं तरी डोकं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून वेगळ्याच कोणाचं तरी, किंवा काही वेळेला आहे का नाही हेच माहिती हा नाही. तेच होतंय. मग हम्म. तर त्याच्याऐवजी आपण आपला विचार आपणच करूया असं आहे. आपण किरणजी एक रॅपिड फायर राऊंड घेऊया आणि त्याच्यामध्ये एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. खूप सविस्तर काही गरज नाहीये. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. किरण माने यांच्यासाठी अभिनय म्हणजे काय? अभिनय माझं सर्वस्व आहे, माझा श्वास आहे, माझं रक्त आहे, माझं सगळंच आहे. शिवाजी महाराजांचा असा कुठला गुण जो भारतीयांमध्ये असायला हवा? संवेदनशीलता. इतिहासातील कुठल्या पात्राची भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त करायला आवडेल? अवघड प्रश्न आहे बघ. खूप आहेत कॅरेक्टर्स. तरी पण एक त्यातलं की जो सगळ्यात जास्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वा. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा का सातारचे कंदी पेढे? अरे बापरे, हे खूप अवघड आहे. नाही, अवघड नाही, सोपं आहे. दोन्ही एकच. दोन्ही 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 पण तरी दोन्ही तेवढंच आवडतं मला. म्हणजे दोन्ही तेवढंच आवडतं. तेवढंच. अगदी काहीच त्यात कमी जास्तच नाही. स्टोरी शिवराज्याभिषेकाच्या या प्रयोगाचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर काय सांगाल? सत्यशोधन. अच्छा. तुमच्या आयुष्यावर एखादा चित्रपट किंवा नाटक बनवायचं झालं तर त्याचं टायटल काय असेल? तुका आशेचा किरण. तुकाराम महाराज. टीव्ही सिरियलचा पडदा का नाटकाची रंगभूमी? जास्त समाधान कुठं मिळेल? समाधान तसं दोन्हीकडेही मिळतं. एकीकडे पैसा मिळतो, एकीकडे आत्मिक समाधानाचा म्हणजे समुद्र असतो रंगभूमीवर. रंगभूमी प्रथम. किरण मानेंवरती म्हणजे टीका होतीये. बऱ्याच वेळेला लोक टीका करतात. या टीकेला तुम्ही कसं उत्तर द्याल? बेवक्त, बेहिसाब, बेइंतहा मुस्कुरा देता हूँ, आधे दुश्मनों को यूं ही हरा देता हूँ. क्या बात आहे. ह्या सगळ्या प्रवासामधला तुमचा प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे? माझे आई वडील तर आहेतच हम्म. पहिल्यांदा. माझे आजोबा आहेत आणि डॉक्टर आहा साळुंखे तात्या. रयतेचा राजा याचा विचार मांडताना मनात येणारी पहिली भावना कुठली? ऊर भरून येतो. म्हणजे जो प्रत्येक महाराष्ट्रीयच्या मनामध्ये हो. जी भावना आहे तीच आपल्या मनात आहे. किरणजी, मध्यंतरी टीव्ही सिरियल वरून एक मोठा बवाल उठला आणि त्यात किरण माने ज्या प्रमाणात किरण मानेना प्रेझेंट केलं त्याला तुम्ही तुमच्या कृतीतून जे उत्तर दिलं तर ते मोठं होतं आणि लोकांना शिकवणार होतं. नेमकं काय ती कॉन्ट्रोवर्सी काय होती आणि तुम्हाला तुमची भावना त्यामध्ये काय होती? कॉन्ट्रोवर्सी म्हणजे ज्यावेळी मला सिरियल मधून काढून टाकलं त्यावेळी खरं तर खूप पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं हो, सुरू हो, झालं. तर त्यावेळी जी कारणं सांगितली गेली ही खरी असतील का, काय असतील का, आणि
तुला सांगतो माझ्या ठिकाणी दुसरा कुठलाही नट असतो तर तो खचून गेला असता. कारण स्वाभाविक. चॅनलची आणि प्रोडक्शन हाऊसची पंगा घेणे ही सोपी स्वाभाविक. गोष्ट नाही. होय. एक अजस्त्र यंत्रणा असते. हो. त्याच्या विरुद्ध आपण अगदी मुंगी एवढे असतो आणि मुंगीनं त्या डायनासोर विरुद्ध झुंज द्यायची हे सोपं नसतं. पण जी मी नावं घेतो काय शिवशाहू फुले आंबेडकर, मला असं वाटलं की आपल्याकडे जर सत्य असेल आणि आपल्याकडे जर प्रामाणिकपणा असेल तर जग काही म्हणू आपण लढा द्यायचा, आपण लढायचं, आपण खंबीरपणे उभं राहायचं. आत्ता मी उभा राहिलोय म्हणून हे सांगताना ऐकताना तुम्हाला खूप छान वाटतंय, पण हम्म. त्यावेळी हा निर्णय घेणं हे खूप कठीण अवघड होतं. होतं. की एका चॅनलशी किंवा प्रोडक्शन हाऊसशी पंगा घेणं हम्म. आणि मी तो घेतला. त्यावेळी बऱ्याच जण म्हटलं की आता हा संपला. आता चॅनलची पंगा घेतल्यावर याचं काय करिअर होणार आहे? याला कोण काम देणार आहे? बऱ्याच सहकलाकारांनी पण आरोप केले. सहकलाकारांनी आरोप केले. तर त्यावेळी तर म्हणजे असं झालं होतं की मला सगळ्यांनी सांगितलं ट्विट कर आता. हम्म. संपव. म्हटलं नाही. मला माहिती त्यांची काहीतरी मजबुरी आहे. हम्म. त्यांनी आरोप केलाय त्यांना प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनलच्या कोणीतरी काहीतरी तर पण आणि दुसरी गोष्ट अशी असते की माझं काम मला टिकवायचंय तर अजस्त्र शक्तीशी हात मिळवणी करा. सगळ्यांना झुंडी बरोबर राहायला आवडतं. सगळ्यात सोपं आहे ते. सगळ्यात सोपं असतं. हा. तर त्यांनी ते केलं. त्यांच्याविषयी माझ्या मनात राग अजिबात नाही. पण त्याच वेळी मला एक सुखद अनुभव असा आला की माझ्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रभरातून अशी एक मोहीम उभी राहिली आय सपोर्ट किरण माने. आणि त्याचा दबाव यंत्रणेवर एवढा वाढत गेला की चॅनल हेड माझ्या समोर येऊन बसला नंतर की एवढा दबाव नाही तर ते कोणाला अपॉइंटमेंट सुद्धा देत नाहीत, फोन सुद्धा उचलत नाहीत. की एवढा दबाव वाढला माझ्या बाजूने. आणि सगळ्यात वाईट एक घटना त्यावेळी घडली होती की 2-3 महिलांना त्यांनी उभं केलं होतं की आणि टीव्हीवर हेडलाईन यायला लागली की महिलांची गैरवर्तन. आता याचा अर्थ काय होतो? महिलांची गैरवर्तन याचा अर्थ चुकीचा होतो. पण त्याच वेळी त्या महिलांनी आरोप काय केले तर हा स्वतःला खूप शहाणा समजत होता. माझ्या जीवावर सिरियल चालली असं समजत होता. याला गैरवर्तन म्हणत नाहीत ना. तुम्ही टायटल देताय महिलांची. त्यामुळे तरी आणि त्याच वेळी त्याच सेटवरून 4 अशा महिला भगिनी उभ्या राहिल्या की किरण माने हा फादर फिगर आहे. आम्हाला किरण माने खूप चांगली व्यक्ती आहे आणि असं त्यांच्यावर जे आरोप केले जातात त्यात काही तथ्य नाही. असं सांगणाऱ्या 4 महिला सहकलाकार उभ्या राहिल्या. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे महिलांचा सन्मान जगात जर होत असेल ना, तर त्या अशा महिलांमुळे होतो, की ज्या महिलांनी स्वतःच्या करिअरची चिंता केली नाही, करिअरची काळजी केली नाही आणि त्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी उभा राहिला आणि नंतर मी जो लढा दिला तो सगळ्यांनी बघितला. मी कशा पद्धतीने उभा राहिलो. त्यानंतर मी भरपूर सीरियल्स केल्या. कोण म्हणत होतं काम देणार नाही. तर मी त्यानंतर एक अँकर म्हणून गजर माऊलीचा 16 कीर्तनाचा तो त्याच्यात मी अँकर होतो. त्यानंतर बिग बॉस मराठी रियालिटी शो मध्ये फायनलिस्ट ठरलो. जवळ जिंकलो होतो ती स्पर्धा. इथपर्यंत गेलो. म्हणजे त्यावेळी सुद्धा माझं वय 52 वर्ष होतं. सगळे 20-25 माझे स्पर्धक होते. त्यांना टफ फाईट देत मी सगळ्या महाराष्ट्रानं मला तिथपर्यंत पोहोचवलं. हे सगळ्यांनी बघितलं. त्यानंतर मी सिंधुताई माझी माई नावाची त्यात प्रमुख भूमिका केली. त्यात सिंधुताईंच्या वडिलांची, ज्यांनी सिंधुताईंना घडवलं. त्यानंतर तिकडी नावाची सिरियल आली. लय आवडतेस तू मला नावाची सिरियल आली. अनेक सिरियल्स आल्या. त्यानंतर आता हे शिवराज्याभिषेकापर्यंत आणि परिवर्तनाच्या चळवळीत असंख्य व्याख्यानं दिली मी. मला महाराष्ट्रभरातून बोलावणं आलं. तर या सगळ्या गोष्टीतून उभं राहण्यात ना, त्या संघर्षात एक वेगळी मजा होती. एक वेगळी झिंग होती. सत्याच्या मार्गावर तुम्ही असताना त्यावेळी तुम्ही जिंकता. आता त्यावेळी ज्यांनी आरोप केले होते, त्यातल्या 2 महिला आजही माझ्या संपर्कात आहेत. त्यांना गिल्ट आहे की आपण यांना म्हणजे त्यातल्या एक वयोवृद्ध महिला होत्या, त्या तर मला अजूनही लेकरा करत येतात, मिठी मारतात. त्यात एक मुलगी होती, तीही आता मोबाईलवर मेसेजच्या थ्रू माझ्याशी संपर्कात आहे. त्यांना सुद्धा गिल्ट आहे. पण त्यात एक मुलगा होता, हिरो होता त्याचा. ज्यानं माझ्यावर त्यानं नंतर YouTube चॅनल काढलं. त्यानं पॉडकास्टमध्ये पहिली मुलाखत माझी घेतली त्याच्या बरं. पॉडकास्टमध्ये. तर हे त्यांना वाटतं याचा अर्थ त्यांना गिल्ट आहे काहीतरी. असं कोण घेईल की एवढं सगळं म्हणून झाल्यानंतर, आरोप करून झाल्यानंतर पहिली मुलाखत त्यानं माझी घेतली. आणि त्यातही त्यानं हेच विचारलं की खोटे आरोप झाले त्यावेळी कसं वाटलं तुम्हाला? काय वाटलं? पण मग हे अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर अशी एक शक्यता असते की बाकीचे निर्माते मग डेअरिंग करत नाहीत की नको हा वाद घालतो किंवा असं पसरवलं जातं. तर याला तू कसं फेस केलंस? त्या निर्मात्यांचं नुकसान होतं जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यांचं नुकसान होतं की त्यांना एक चांगला कलाकार, चांगला नट मिळत नाही. पण त्यानंतर विश्वास ठेवून ज्या निर्मात्यांनी मला कामं दिली, त्या निर्मात्यांना कुणीही विचारावं की हा त्रासदायक आहे का? ते निर्माते स्वतः त्या निर्मात्यांना कित्येकांनी सांगितलं होतं. आता मी लय आवडतेस तू मला नावाची अलीकडे एक मालिका केली. त्याचे निर्माते जे सचिन मोहिते आहेत ते दिग्दर्शक पण होते. ते मला म्हणाले नंतर 100वा एपिसोड झाल्यानंतर की मला खूप जणांनी सांगितलं होतं की किरण मानेला घेऊ नकोस, तो त्रासदायक आहे. पण आज 100 एपिसोड झाल्यावर मी सांगतो की सगळ्यात कमी त्रास तुम्ही दिलाय मला.
असं आणि प्रत्येक जण मला म्हणाले, प्रत्येक निर्माता किंवा नंतर मी सिनेमे कोलंबस नावाचा एक सिनेमा माझा येतोय ज्यात मी मेन व्हिलन केलाय, त्या पण निर्मात्यांनी असं सांगितलं. अच्छा. त्या निर्मात्यांनी सांगितलं की घेऊ नका त्याला, त्याचे खूप नखरे. तर तो निर्माता म्हणाला मला तो ऍक्टर पाहिजे, मी त्याचे सगळे नखरे सहन करेन. पण म्हणला काहीच नखरे नव्हते तुमचे. हा विश्वास आहे. हा, तर या सगळ्या गोष्टी नंतर आपण सत्य हे उशिरा का होईना पण ते जिंकतं, आणि ते सत्य जिंकताना जी मजा येते ना ती वेगळी असते, जी मी आज घेतोय. तर ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या, बरेच जण माझ्या विरोधात उभी राहिली, त्यांच्याविषयी पण राग नाही, आणि ज्यांनी सपोर्ट केला त्यांच्याविषयी मात्र अतोनात प्रेम आहे माझ्या मनात. असं सगळं आहे. आणि आजही ते कनेक्ट आहेत तुमचे. हो, कनेक्ट आहेत. आणि सातारकर जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना ते खूप अभिमानानं माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणजे ज्यावेळी मला अनेक मेसेंजरमध्ये मेसेज येतात की आम्ही सातारकर म्हणून तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. तर सातारकर जे सर्वसामान्य प्रेक्षक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना जो जिव्हाळा वाटतो माझ्याविषयी ते ऐकून आणखीन भरून येतं की आपल्या मातीतला हा सुपुत्र आहे, असं बरेच जण म्हणतात. तर त्यावेळी खूप छान वाटतं. आणि त्यानंतरच्या काळात मला निळूभाऊ फुले पुरस्कार मिळाला, मला छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार मिळाला, मला निळूभाऊ फुलेंच्या नावाचे 2 पुरस्कार मला मिळाले. बरं. तर असे अनेक 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 पुरस्कार मिळाले. जयप्रकाश नारायण पुरस्कार मिळाला समाज प्रबोधनाबद्दल, जो युवक क्रांती दलांनी डॉक्टर कुमार सप्तर्षींनी दिला मला. असे अनेक पुरस्कार मिळाले जे बळ वाढवणारे होते. म्हणजे एकीकडे ते सिरियल मधून काढून टाकणं आणि एकीकडे त्यातून बाउन्स बॅक करून उभं राहणं. तर हे खूप मला वाटतं की पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी की अभिनेत्यांच्या की असे काही प्रसंग आले तर तुम्ही निर्मात्यांपुढे किंवा तुम्ही जर खरे असाल तर निर्मात्यांपुढे चॅनल पुढे झुकायची काही गरज नसते. खरे असाल तर उगाचच माजोरडेपणा कुणीही दाखवू नये, जो मीही दाखवत नाही. पण समजा एखादा आपण खरे असताना एखादा नडला तर त्याला भिडायचं, ही सातारी वृत्ती आहे. आणि ती सातारी वृत्ती मी पुरेपूर दाखवतो प्रत्येक ठिकाणी. किरण माने इथं आज आले वेळात वेळ काढून, आणि आपल्याला राज्याभिषेकाची स्टोरी आणि त्या स्टोरी मागची रिअल स्टोरी आज आपल्याला ऐकायला मिळाली. थोडंसं किरण माने वैयक्तिक अभिनेता म्हणून जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. 40 मिनिटाच्या 50 मिनिटाच्या भागामध्ये बसणारा अभिनेता किरण माने नाहीये, हे व्यक्तिमत्व अजून आणखीन वेगळं आहे. थोडं परखड बोलणार आहे, एखाद्याला रुचेल न रुचेल, परंतु आपल्याला त्यांची त्यामागची भूमिका काय आहे, कुठल्या सत्यावर कुठल्या तथ्यावर आधारित आहे हे ऐकण्याचा आणि हे त्यांच्या तोंडून ऐकायचा आपल्याला ही आज या निमित्ताने इथं संधी मिळाली. किरणजी, आपल्याला पाटीलकी या पॉडकास्टसाठी उज्ज्वल फूड्सचे बेकीज बेकरी यांनी एक भेट दिली. आपण त्याचा नम्रपणे आम्ही तुम्हाला ती भेट आपल्याकडे सुपूर्द करतोय. खूप खूप आभारी तुम्ही आहे. एवढा वेळ म्हणजे एवढं बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून इथं आला आणि आपल्या पॉडकास्टच्या रसिकांना ऐकायची संधी मिळाली. तुमचे आभार. खूप आभारी आहे. सत्तेपेक्षा सत्याचा ध्यास म्हणजे पाटीलकी, सेवा ही मनातील आस म्हणजे पाटीलकी. ही पाटीलकी